हा वरील व्हिडिओ आपण बघितला असेल। सध्या हा सोशल मीडियावर व्हिडिओ चालत आहे। 3 तासाचा अयशस्वी प्रयत्न आणि 3 निष्पाप जीव गेले। एक घर, त्या घरातील त्या कुटुंबातील आई वडील आणि 2 भाऊ। घर खूप सुरळीत चालायचं, सगळं व्हायचं। वडील ड्रायव्हर होते, ड्रायव्हर करून ते स्वतःची उपजीविका साधायचे आणि आई जी आहे ती गृहिणी होती। एक भाऊ अगोदरच, मोठा भाऊ अगोदरच दुखण्यामध्ये त्याचं निधन झालं आणि जो एक भाऊ, लहान भाऊ होता तो 18 वर्षाचा। वडील ड्रायव्हर असल्यामुळे सतत घराच्या बाहेर असायचे आणि कधीतरी ते घरी यायचे। पण मुलाचा खूप हट्ट होता। 12वी मध्ये तो 92% मिळवलेला मुलगा, खूप हुशार मुलगा, खूप साधा सोजून मुलगा, पण त्याच्या हट्टापायी, त्याच्या अपेक्षापायी तो खूप हट्ट करायचा। खूप हट्टी असलेला तो मुलगा होता। मुलगा खूप हुशार, 12वीला त्याला 92% मार्क पडले होते। खूप हुशार होता, पण त्याची अपेक्षा खूप जास्त होती। तो खूप हट्टी होता। वडील कामावरनं घरी आले की ते त्याच्याशी भांडत असायचा आणि काही ना काहीतरी मागणी करायचा। फोनची मागणी असेल किंवा मोबाईलच्या हप्त्याची मागणी असेल, त्याच्यामुळं त्याच्या आणि त्याच्या घरामध्ये सतत भांडणं व्हायची। आणि आई पण त्याला भांडायची, आई पण त्याला बोलायची की बेटा असं नाही करायला पाहिजे, तसं नाही करायला पाहिजे, हे नाही करायला पाहिजे। त्याच्यामुळे त्या मुलाच्या मनामध्ये आई वडिलांबद्दल राग निर्माण व्हायला लागला। आई पण आपल्याला बोलते आणि वडील पण आपल्याला बोलतात, त्या गोष्टीचा त्याच्या मनामध्ये त्याने राग पकडला। आणि एक दिवस उजडला 21 ऑगस्ट। त्या 21 ऑगस्टच्या दिवशी सकाळी वडील कामावरनं घरी आले, तर त्या मुलामध्ये आणि वडिलांमध्ये जोराचे भांडण झाले। भांडण झाल्यावर वडील रागाच्या भरात बोलले, जा तुला काय करायचंय तू करून घे, असं बोलले। आणि मुलाला एवढा राग आला की मुलगा रागाने घराच्या बाहेर निघून गेला। आणि वडिलाला पण माहित नाही की मुलगा कुठे गेला, कशाला गेला, हे पण त्यांना काही वाटलं नाही। मुलगा रागाच्या भरात घराच्या बाहेर पडला आणि तो शाळेत किंवा कॉलेजात न जाता तो त्याच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये तो 30 गावामध्ये राहणारा तो मुलाच्या मनात एवढा राग आला, वडिलाविषयी, आईविषयी खूप मनात त्याचा राग आला आणि तो खूप मनाचा विचार करून की आता मी काहीतरी करणार, असा मनाचा निर्धार करून तो घराच्या बाहेर पडला। जसा घराच्या बाहेर पडला, त्याच्या मनामध्ये एवढे विचाराचे वादळ सुटले होते की आता काय करायचे, आता काय करायला पाहिजे, आता सगळं संपलं। ना वडील माझं ऐकतात, ना आई माझं ऐकते। आई वडिलाविषयी राग मनामध्ये धरून तो घराच्या बाहेर पडला। घराच्या बाहेर पडल्यावर त्याने पहिला विचार आला की आता पुढं काय करायचं, आता आयुष्य संपलं, आता काहीही ह्याच्यावर आयुष्यामध्ये जगण्याचा काही अर्थ नाही, म्हणून तो घराच्या बाहेर पडला। घराच्या बाहेर पडल्यावर त्याने पहिला विचार केला की आता आयुष्य संपवायचं। आणि तसा तो चालत त्याच्या घराच्या बाजूला असलेल्या खवड्या डोंगर, या डोंगरावर जाऊन उभा राहिला। आणि जसा उभा राहिला तसा तो डोंगराच्या काठावर जसा काय आत्महत्या करणार आहे अशा ठिकाणी जाऊन तो उभा राहिला। डोंगराच्या काठावर उभं राहिल्यावर त्या आजूबाजूला असलेली लोक त्याला बोलायला लागली की अरे तू हे काय करतोस, असं म्हणून त्याला बोलायला लागली। पण त्याच्या मनामध्ये आता आपल्याला आयुष्य संपवायचं आहे, आता आपल्याला जगायचंच नाहीये, असं म्हणून तो काही बोलत नव्हता आणि नुसता रडत होता आणि याच्यावर गुडघ्यावर हात ठेवून उभा होता। तर तिथेच येणारे जाणारे गावातील लोकांनी बघितले आणि बाजूलाच मोठा मेन रोड असल्यामुळे लोक वाहनं थांबून तिथे त्याला बघत होती। आणि त्याच्यात त्या लोकांमध्ये काही लोक त्याच्या ओळखीची होती, काही त्याचे मित्र होती। तर त्या मित्रांनी त्याच्या वडिलाला कॉल केला आणि वडिलाला कॉल केला। वडिलाला जसा पत्ता लागला, वडिलांना जसं समजलं, वडिलांना जशी माहिती लागली की माझा मुलगा डोंगराच्या काठावर उभा राहिलाय, त्यांचं मन सुन्न झालं, मनामध्ये एक धस्स होऊन गेलं। तर त्यांनी विचार केला आता काय करायचे, आता काय करायचंय। आता
यांनी काही करून बसला तर आमचे काय होणार, आम्ही पुढं काय करायचं. तर कसं बसं करत वडिलांनी घर सोडलं आणि त्यांच्या पत्नीसोबत ते त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन थांबले. तर बघतो तर काय खूप सारी लोक त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन उभी होती. काही लोक डोंगराच्या वरती जो जिथे उभा आहे तिथे तिथे थांबलेली. तर ते डोंगराच्या खालूनच त्याला त्या डोंगराच्या 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 पायथ्याशी जसे पोहोचले तसं त्यांनी त्याला खालून आवाज दिला, बाळा तू काय करतोस, असे करू नकोस, हे बरोबर नाही, हे वागणं तुझं बरोबर नाही, असं करू नकोस, आम्ही आलोय, थांब, काही करू नकोस. शेवटी त्यांनी कसं बसं करत ते डोंगराच्या वरती चढले आणि वरती चढून त्याच्या बाजूला उभे राहिले. तेव्हा त्याच्या बाजूला गावातील सरपंच होते. सरपंच पण त्यांना बोलायला लागले की बाळा हे तू काय करतोस, आयुष्य खूप सुंदर आहे, असं करू नकोस, आणि तू माझं ऐक, हे बघ तुला काय पाहिजे ते मी देतो, हे बघ तुला आयफोन पाहिजे का, आयफोन 15 प्रो पाहिजे का, ते मी देतो तुला, पण तू काही जीवाचं काही बरं वाईट करून घेऊ नकोस. ते त्याला म्हणत होते की हे बघ माझ्याकडे पण एक साधा फोन आहे, तुझ्याकडे तू वापरतस तो आयफोन आहे आणि माझ्याकडे तर एक साधा फोन आहे, तू एवढं तुझ्याकडे असताना तू असं का करतोस. तरी तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. तो सारखा रडत होता आणि मनाला काही ना काहीतरी बोलत होता. आता मला काही नाही करायचं, आता मला ऐकायचं नाही कोणाचं, असं बोलत होता. काही लोकांनी पोलिसांना फोन केला, काही लोकांनी अग्निशामक दलाला फोन केला आणि तेवढ्यामध्ये त्याचे वडील वरती चढले आणि त्याच्या बाजूला जाऊन उभं राहिले आणि आई पण हळूहळू वरती चढत होती आणि आई पण हळूहळू करत वरती चढली आणि त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली. आणि आई त्याला बोलत होती की बाळा असे करू नकोस, तुला काय पाहिजे मला सांग, मी तुला जे पाहिजे ते तुला मी घेऊन देईल, पण असे तू करू नकोस. आई पाणवलेल्या डोळ्यांनी त्याच्या समोर येऊन खूप रडत होती. खूप खूप तिला दुःख होत होतं की हे आपला मुलगा काय करत आहे, तो आयुष्य संपवलाय चालला आहे, तर आता मी काय करू, असं म्हणून आई सुन्न होऊन तिथे त्याच्याकडे बघत होती. शेवटी आईने त्याच्या गळ्यातली मंगळसूत्र तोडले आणि त्याच्याकडे असे फेकले आणि आई म्हणाली, हे बघ मी तुझ्या वडिलांसोबत पण राहणार नाही आणि आपण दोघे सोबत राहू, पण तू असं काही करू नकोस. आणि एवढ्यामध्ये खाली अग्निशामक दलाची गाडी आली आणि अग्निशामक दलाच्या गाडीनी ती जी कोणी पडल्यानंतर जी जाळी लावतात ती जाळी अशी खाली लावली आणि खाली लावून तो जो जिथे उभा आहे त्याच्या खाली जाळी लावली. पण तो मुलगा वरनं असा बघत होता की खाली लोक काय करतायत. तर खाली जी अग्निशामक दलांनी जी जाळी लावली होती ती त्याच्या खाली लावली होती, पण त्याने बघितलं की हे मला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे खाली त्यांनी जाळी लावली. तर तो त्याची जी जागा इथे होती ती जागा तो शिफ्ट करत होता. तो या जागेवरनं त्या दुसऱ्या जागेवर थांबत होता आणि त्याच्यामुळे पोलीस आणि अग्निशामक दल पण त्याच्या ह्या वागण्याला आता काय करायचे, तो ह्या जागेवरून त्या जागेवर गेला तर त्यांना पण वेळ लागत होता की ह्या जागेवरून त्या जागेवर ती जाळी शिफ्ट करायला. आणि शेवटी त्याचे वडील त्याच्या जवळ गेले आणि त्यांच्या वडील त्याला म्हणायला लागले, हे लाल्या असं नको करूस बेटा, तू असं नको वागूस, तुला काय पाहिजे ते मला सांग, मी तुला देतो, पण तू असे करू नकोस. पण तो ऐकण्याच्या तयारीत नव्हता. आणि तेव्हा आई त्यांना समजावत होती, आई वडिलांना समजावत होती की तुम्ही त्याच्या जवळ जाऊ नका, तो काहीही करेल, तुम्ही त्याला धरू नका, तुम्ही त्याला पकडू नका. आई त्याला समजावत होती की असं करू नको बाळा, हे करू नको. आणि असं करता करता वडील त्याच्या जवळ गेले आणि त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. पण वडिलाच्या मनात असं होतं की मी जर याला पकडला, मी जर याला हे केला, धरला, तर हा कोणत्याही क्षणी खाली उडी मारेल. पण म्हणून वडील त्याच्या जवळ जात नव्हते. पण शेवटी न राहून वडील त्याच्या जवळ गेले आणि त्याला पकडायचा प्रयत्न केला. तो मुलगा त्या डोंगराच्या काठावर एवढा काठावर उभा होता की त्याला हात जरी लागला तरी तो खाली कोसळेल. पण न राहून मनामधल्या भीतीमुळे वडील त्याच्या जवळ जातात आणि त्याला सांगतात, बेटा असे करू नकोस, आणि त्याचा हात पकडण्याचा प्रयत्न करतात. जसा हात पकडतात तसा तो मुलगा आणि मुलगा डोंगराच्या एवढ्या काठाशी उभा असतो की त्याला हात जरी लागला तरी ते खाली कोसळेल. मग वडिलांनी जसा त्याला हात लावला
जसं त्याला हात पकडला तसा तो आपलं स्वतःचं अंग खाली सोडून देतो आणि तो खाली कोसळतो. पण क्षणार्धात काय घडतं, वडील पण एवढ्या त्याच्या जवळ गेलेले असतात की त्यांचाही तोल जाऊन ते पण त्या 40-70 ते 80 फूट खोल दरीमध्ये कोसळतात. आणि जसं दरीमध्ये कोसळतात तसं ते खाली असलेल्या दगडावर ते आपटतात आणि दोघांचाही जागीच मृत्यू होतो. पण हे सगळं बघून त्यांच्या आईच्या मनात धस्स होतं आणि समोर पूर्ण अंधार दिसतो. आता काय करायचं, आईला विचार पडतो. मग आई ह्या विचारामध्ये त्या कठड्याच्या जवळ जाते, त्या काठाच्या जवळ जाते आणि तर बघते तर तिला काय दिसतं की दोघंही मृत्यूच्या दाढेत पडलेले आहेत खाली. आईचं मन धस्स होतं आणि आई ही स्वतःचा तोल त्या कठड्यावरनं, त्या काठावरनं झोकून देते आणि शेवट. आणि या घटनेचा शेवट होतो. पाहणाऱ्या लोकांच्या मनाचे ठोके चुकतात, पाहणारी लोकांचे मन सुन्न होतात. होत्याचं नव्हतं झालं, आत्ता काय करायचं? आत्ता सगळं संपलेलं असतं, होत्याचं नव्हतं झालेलं असतं. लोकांच्या प्रयत्नांना अपयश आलेलं असतं. पालकांनो, मुलांना वस्तू देऊ नका, पण त्यांना भावना समजून घेण्याची ताकद द्या. मुलांनी कुठली वस्तू मागितली आणि आपण त्याला देऊ नाही शकत तर त्याला जवळ घ्या आणि त्याला विचारा, बाळा हे तुला का हवंय? कदाचित त्याला ती वस्तू, तो मोबाईल त्याला हवा नसेल, पण त्याला मित्रामध्ये कमीपणा वाटत असेल किंवा त्याला मित्र विचारत असतील तर माझ्याकडे ह्या वस्तू आहेत, तुझ्याकडे त्या वस्तू का नाहीत? तर त्याला जवळ घेऊन समजावून सांगा, आपली परिस्थिती त्याला समजवा, त्याला रागावू नका. कदाचित तो आतून एकटा असेल, त्याला कुठलीही वस्तू हवी नसेल, पण त्याच्याकडे लोकांनी लक्ष द्यायला पाहिजे, घरच्यांनी लक्ष द्यायला पाहिजे असं वाटत असेल, म्हणून त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या, त्याचं म्हणणं ऐका. कदाचित तो आतून एकटा असेल, त्याला एकटेपणा वाटत असेल, त्याला आपल्या भावना त्याला लोकांना सांगायची इच्छा असेल तर त्याला जवळ घेऊन त्याच्या भावना विचारा आणि त्याच्या काय भावना आहेत त्याच्यावर त्याला उत्तर द्या. आणि मुलांना, तुमच्यासाठी एक गोष्ट, जर पालकांनी पैसे नाहीत म्हणून तुम्हाला कुठल्या वस्तू दिल्या नाही तर त्यांची परिस्थिती समजून घ्या. आत्ता तुमच्याकडे मोबाईल नसेल, आता तुमच्याकडे चांगले कपडे नसतील, आता तुमच्याकडे घड्याळ नसेल किंवा कुठल्याही वस्तू ज्या की तुम्हाला पाहिजे असतील त्या नसतील, पण हा वस्तू नाहीत म्हणून आयुष्य संपलं नाही. त्या वस्तू कधी ना कधी तरी तुम्ही मेहनत करून ज्यावेळेस तुम्हाला चांगली नोकरी लागेल तर तुम्ही चांगले कपडे घ्याल, चांगला मोबाईल घ्याल, चांगली घड्याळ घ्याल आणि तुम्ही एक ब्रँड तयार कराल. पण पैसे नाहीत किंवा आता आपल्याला ती वस्तू भेटत नाही म्हणून आयुष्य संपवायला जाऊ नका. आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप मोठं आहे आणि त्या वस्तू तुम्हाला आयुष्यामध्ये तुम्ही मेहनत केल्यावर, तुम्ही स्वतःचं कष्ट करून त्या गोष्टी कधी ना कधी तुम्हाला त्या मिळणार आहेत, ज्या की आत्ता तुमच्याकडे नाहीत, जे की तुमचे वडील आत्ता तुम्हाला देऊ शकत नाहीत. मुलांनो, तुमच्या हातात जो आत्ता स्मार्टफोन आहे, तो स्मार्टफोन जो आहे त्या तुमच्या आयुष्याचा रिमोट त्या स्मार्टफोनच्या हातामध्ये देऊ नका. लाईक्स कमी आले म्हणून निराश होऊ नका. मित्राने महाग फोन घेतला म्हणून स्वतःला कमी समजू नका. कोणीतरी तुमच्या पुढे गेला म्हणून तुमचं आयुष्य संपलेलं नाहीये. तुमची किंमत तुमच्या त्या मोबाईलच्या किमतीत नाहीये. तुमची किंमत तुमच्या विचारात आहे, तुमची किंमत तुमच्या भावनेत आहे, तुमची किंमत तुमच्या स्वभावामध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं, तुमची किंमत तुमच्या आई वडिलांच्या डोळ्यात आहे, हे लक्षात ठेवा. आणि शेवटी एवढंच, आयुष्यामध्ये तुम्हाला कधी काही मिळालं नाही, आयुष्यामध्ये तुम्हाला अपयश आला, प्रेमामध्ये अपयश, घरच्यांनी तुमचं कोणतं मान्य केलं नाही, तुम्हाला खूप निराशा आली किंवा तुम्हाला वाटलं की आता काहीही सोल्युशन नाही, तर तुम्ही तुमच्या आईच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघा, वडिलांच्या हाताकडे बघा की त्यांच्या हातावर तुम्हाला कष्ट करून जगवण्यासाठी काय काय प्रयत्न केलेत, काय काय कष्ट केलेत ह्याची जाण ठेवा. आणि तुम्ही एक स्वतःला
प्रामाणिक प्रश्न विचारा की ज्या वडिलांनी आपल्याला एवढं कष्ट करून, ज्या आईनी आयुष्यभर आपल्याला चांगलं खाऊ घालून, ज्या आईने आपल्याला हवंय ते देऊन, वडिलांनी एवढी कष्टांनी आपल्याला सगळं मिळवून देऊन, तर त्या एका क्षणाच्या भावनेसाठी तुम्ही स्वतःचं आयुष्य आणि आईवडिलांचं भविष्य तुम्ही संपवणार का? तर मित्रांनो आणि मुलांनो आणि पालकांनो, आणि माझं एक मत आहे की आयुष्यामध्ये कितीही संकट आली तर त्या संकटाला घाबरू नका आणि एक पाऊल मागे टाकून आयुष्य संपवण्याचा विचार करू नका. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी किंवा अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला द इमोशनल विजडमला सबस्क्राईब करा आणि जे खालचं रेड बेल आयकॉन आहे त्याला दाबून अशाच नवीन येणाऱ्या व्हिडिओसाठी अशाच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील. त्यासाठी त्या लाल बेल आयकॉनला पण दाबून ठेवा. नमस्कार मित्रांनो.